चात्मनः अदृश्यता अत्यद्भुत रूप उद्वहन स्तंभे सभायां न मृगम न मानुषम। श्लोक असा आहे, सत्यं विधातुं निजभृत्य भाषितं व्याप्तिं च भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपमुद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम। तर या ठिकाणी या श्लोकाचा अशा प्रकारे अर्थ आहे। तर हा संपूर्ण 7वा स्कंध हा या नरसिंह लीलेवरतीच आहे। श्रीमद भागवताचा 7वा स्कंध संपूर्ण नरसिंह लीला आहे। तर भागवतामध्ये सगळ्यात मोठा लीलेचं वर्णन कोणत्या झालं असेल तर ते हे नरसिंह लीला आहे। सगळ्यात जास्त वर्णन या नरसिंह लीलेचं झालेलं आहे। पूर्ण एक स्कंधच, बरेच अध्याय त्याच्यामध्ये। तर विशेष करून भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे होते, आपल्या सर्वांना माहिती असेल किंवा माहिती होईल हळूहळू, तर ते चैतन्य महाप्रभूसुद्धा या नरसिंह भगवंताच्या किंवा प्रल्हाद नरसिंह कथा आणि ध्रुव कथा, स्वतः भगवंत होते चैतन्य महाप्रभू, तरीसुद्धा या 2 कथा फार ऐकायचे। तर आज जो श्लोक आपण घेतला त्याचा अर्थ अशा प्रकारे आहे, भगवान श्री हरींनी आपला सेवक प्रल्हाद याचे वचन सत्य ठरवण्याकरिता किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत सर्वव्यापी असून अगदी राजसभेच्या स्तंभामध्येही उपस्थित आहेत हे सिद्ध करण्याकरिता पूर्वी कधीही प्रकट न केलेले अति अद्भुत असे रूप प्रकट केले। ते रूप पूर्णपणे सिंहाचेही नव्हते अथवा मनुष्याचेही नव्हते। याप्रमाणे भगवंत त्या सभेमध्ये असामान्य रूप धारण करून अवतरित झाले। तात्पर्यामध्ये श्री गोपाळ सांगत आहे, हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांना विचारले, कुठे आहे तुझा भगवंत? तो या खंबामध्ये उपस्थित आहे का? तेव्हा प्रल्हाद महाराज निर्भयपणे उत्तरले, हो, माझे श्रीहरी सर्वत्र उपस्थित आहेत। म्हणून प्रल्हाद महाराजांचे हे विधान परिपूर्ण आणि सत्य आहे। हे हिरण्यकशिपूला दाखवून देण्याकरिता भगवंत त्या सभेतील स्तंभामधून प्रकट झाले। भगवंत अर्ध सिंह आणि अर्ध नर अशा मिश्र रूपामध्ये अवतरित झाले आणि त्यामुळे ते अतिविशाल रूप मनुष्याचे आहे की सिंहाचे आहे हे हिरण्यकशिपू समजू शकला नाही। प्रल्हादांचे विधान सत्य ठरवण्याकरिता भगवंतांनी हे सिद्ध करून दाखवले की भक्ताचा कधीही विनाश होत नाही। या तथ्यास भगवद्गीतेनेही कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति सप्रमाण अनुमोदित केलेले आहे। प्रल्हाद महाराजांच्या आसुरी पित्याने त्यांना मृत्यूचे वारंवार भय दाखवले होते, परंतु प्रल्हाद महाराजांना दृढ विश्वास होता की भगवंतांनी माझे संरक्षण केलेले असल्यामुळे माझा मृत्यू होणार नाही। भगवान श्रीहरी स्तंभातून प्रकट झाले आणि आपल्या भक्ताला आश्वस्त करीत म्हणाले, प्रल्हाद, चिंता करू नकोस, मी येथे उपस्थित आहे। भगवंतांनी श्री नरसिंहदेवाचे रूप धारण करून ब्रह्मदेवांचे वचनही सत्य ठरवले, कारण ब्रह्मदेवांनी हिरण्यकशिपूला तुला मनुष्याकडून अथवा पशुकडून मरण येणार नाही असा वर दिला होता। भगवंताच्या त्या रूपास पूर्ण मनुष्य अथवा पूर्ण सिंह असेही म्हणता येत नव्हते। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी। हरे कृष्ण। तर आपल्या सर्वांना ही कथा आधीपासूनच माहिती आहे। नरसिंह लीला सर्वांना माहितीच आहे। भगवान नरसिंहदेव प्रकट झाले, पण त्या लीलेतून काहीतरी शिकायला पण भेटतं आपल्याला। केवळ असं नाही की भगवंत येतात, प्रल्हादाला वाचवलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला, एवढंच लीला केली असं नाही। त्याच्यातून आपण काहीतरी शिकायला पाहिजे। तर हे भागवत केवळ ऐकायचं, आणि बऱ्याच लोकांना लीला ऐकायला फार आवडतं, कथा ऐकायला, भागवत ऐकायला आवडतं। त्या कथेतून आपल्याला तत्व घेता यायला पाहिजेत की काय भगवंतांना त्या लीलेमधून प्रदर्शित करायचं आहे किंवा आपल्याला काय शिकवायचं आहे। याच्यासाठी जे तात्पर्य असतं किंवा आचार्य जे आहेत, जसं श्रील प्रभुपाद आहेत आणि बरेच आचार्य आहेत, तर त्या आचार्यांनी जे तात्पर्य लिहिलेलं आहे ते तात्पर्य फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। कारण बऱ्याच वेळेला आपल्याला समजतच नाही, आले नरसिंहदेव, आले प्रभू श्रीरामचंद्र, कथा होते, मग कथेमध्ये बरेच प्रसंग सांगितले जातात, कधी कधी आपण भावूक होतो, डोळ्यातून अश्रू येतात,
प्रल्हादाच्या कथेमध्ये एवढा कष्ट दिलं हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला, तेव्हा पण आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ शकतात. वर्णन करताना अनेक कथाकार अशा प्रकारे वर्णन करतात. पण त्याच्यातून भगवंतांना कशाप्रकारे तत्वतः, जसं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. हे अर्जुना, माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे, हे दिव्य जन्म कर्म तू जाणून घे. तर या ठिकाणी नरसिंहदेव सुद्धा प्रकट झालेले आहेत, ते पण दिव्य आहेत. खांबातून असं इथेही खांब आहे, त्या खांबातून भगवंत प्रकट झाले. प्रल्हादाकारणे नरसिंह झालासी, आपल्या सर्वांना माहिती, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्यामध्ये ते म्हणतात. आणि मग वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवान नरसिंहदेव प्रकट झाले. कसे प्रकट झाले तर ही कथा सुरू होते वैकुंठ लोकामधून. वैकुंठ लोकात भगवान श्री नारायण पहुडलेले असतात आणि चतुर्भुज रूपामध्ये शेषशय्येवरती, आणि लक्ष्मी देवी त्यांची चरणसेवा करत आहेत. आणि एक दिवस ब्रह्माजीची 4 मुलं चतुष्कुमार वैकुंठामध्ये प्रवेश करायला लागतात आणि त्या ठिकाणी भगवंतांचे द्वारपाल आहेत 2, जय आणि विजय, दोन्ही साईडला. आणि मग ते जय विजय त्यांना म्हणतात की नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत. तर का नाही जाऊ शकत? कारण ते विवस्त्र अवस्थेमध्ये होते, दिगंबर अवस्थेमध्ये होते, त्यांनी वस्त्र परिधान केलेले नव्हते, छोटी मुलं होते. आणि मग त्यांना राग येतो, आम्ही आत नाही जाऊ शकत, हा आमचा अपमान तुम्ही केलात. आणि त्यांनी काय केलं, त्यांना श्राप दिला त्या जय आणि विजयला, की तुम्ही आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही, आम्ही तर भगवंताचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत किंवा भगवंतांना भेटायला, तुमची काय हे की तुम्ही आम्हाला, आम्ही अतिथी आहोत, अतिथींच्या सोबत असा व्यवहार केला जात नाही, की तुम्ही अतिथींना तर काय केलं जातं, उलट या 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 म्हणून बोलवून आतमध्ये येऊन बसवलं जातं. पण तुम्ही काय करताय, डायरेक्ट आम्हाला अडवताय किंवा आम्हाला आत जाऊ देत नाही, हा आमचा अपमान आहे. तर त्यांनी रागाच्या भरामध्ये त्यांना श्राप दिला. आणि श्राप दिल्याबरोबर जय विजय काय श्राप दिला, की तुम्ही काय व्हाल, असुर व्हाल, भौतिक जगामध्ये खाली इथं या मर्त्य लोकामध्ये जाऊन तुम्हाला असुर व्हावं लागेल. आणि मग तेच भगवंतांच्या लीलेमध्ये, तर हे सगळं भगवंतांच्याच इच्छेनुसार होत असतं. प्रत्येक गोष्ट आपल्याही आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्याच इच्छेनुसार होत असते. कधी कधी आपलं कर्म असू शकतं, पण बऱ्याच वेळेला भगवत इच्छेनुसारच बऱ्याच गोष्टी होत असतात. तर त्या जय विजयला अशा प्रकारे श्राप भेटल्यानंतर काय श्राप दिला, की खाली जाऊन तुम्हाला असुर व्हावं लागेल. तर भगवंताच्या मनामध्ये इच्छा झालेली होती. कधी कधी भगवंत शेषशय्येवरती बसून बसून झोपून झोपून कंटाळा येत असेल ना त्यांनाही, तर त्यांना काय इच्छा झाली होती, थोडंसं युद्ध करायचं आहे, ढुसूम ढुसूम करायचं आहे. आणि मग ती युद्ध करायची असेल तर भगवंत साधारण नाही आहेत, मर्त्य लोकातल्या एका साधारण व्यक्तीसोबत भगवंत नाही युद्ध करू शकत, तो लगेच हारू शकतो. भगवंताला तशाच प्रकारचे अगदी त्यांच्या जोडीचेच लोक लागतील. आणि तसे लोक कुठं असू शकतात, भगवंताचेच लोक असू शकतात. तसे जय विजय त्यांचेच होते आणि द्वारपाल होते. आणि म्हणून त्यांना असुर योनीमध्ये प्रकट व्हावं लागलं. भगवंतांची इच्छा, भगवंतांना वीर रसाचं आस्वादन करायचं होतं. आणि मग ते प्रकट झाल्यानंतर दिती आणि आदिती अशा 2 ते ऋषी, त्यांचं नाव काय, यांच्या पत्नी आहेत, देव आणि असुरांच्या पत्नी आहेत, हे असुरांच्या माता आहेत या दिती आणि आदिती. तर त्या दिती आणि आदितीला, तर देव जी दिती होती, आदिती होती, तिला तर पुत्र प्राप्त झाले, पण दितीला पुत्र प्राप्त होईनात. आणि त्यावेळेस संध्याकाळची वेळ असते आणि त्या दितीच्या मनामध्ये वासना उत्पन्न होते. आणि ते ऋषी म्हणतात, तिचे पती म्हणतात तिला की ही वेळ योग्य नाही पुत्रप्राप्तीसाठी. ती म्हणते नाही, काहीही करून मला पुत्रप्राप्ती हवी आहे आणि आत्ताच तुम्ही माझ्यासोबत संभोग करा. तर ती तयार होत नाहीत. गायत्रीचं वेळ असते, संध्याकाळची वेळ असते, तरीसुद्धा ती इतका हट्ट करते. तर स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट 3 हट्ट सांगितले. एखादी स्त्री हट्टाला पेटली तर ती जग इकडचं तिकडं झालं तर तो हट्ट सोडायला तयार होणार नाही, अशा प्रकारे स्त्रीचा हट्ट असतो. आणि दुसरं राजहट्ट, एखाद्या राजाने जर काय करायचं ठरवलं तर त्याला कुणी कितीही सांगितलं तरी तो ऐकायला तयार होत नाही. लहान मुलांचा हट्ट, बाल, जसं त्याला तुम्ही बाहेर घेऊन गेलात, मला ते पाहिजे अमुक अमुक गोष्ट म्हणलं की ते
त्याला घेऊन द्यावीच लागते. तर अशा प्रकारे दिती काय ऐकायला तयार होत नाही आणि मग ते ऋषी संग करायला येत होतात आणि संग झाल्यानंतर त्याला सांगतात की आता याचं फळ म्हणून चुकीच्या वेळी एखादी गोष्ट जर आपण केली तर त्याचं वाईटच फळ भेटणार, चुकीचं फळ भेटणार आपल्याला. तर तुलाही आता त्याला सामोरं जावं लागेल म्हणे. तुला 2 असुरपुत्र उत्पन्न होतील. आणि त्यावेळेस तिला पश्चाताप होतो. पण वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काय उपयोग आहे. तर त्यावेळेस तिला खूप पश्चाताप होतो, पण आता काहीच पर्याय नसतो. आणि मग तसा हे झाल्यानंतर त्यांच्या पोटी 2 असुर, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू नावाचे 2 असुर प्रकट होतात. आणि इतके भयानक, ते इतके ताकदवर, इतके शक्तिशाली होतात. तर जो हिरण्याक्ष असतो तो काय करतो, पृथ्वीलाच, हा जी आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीलाच काय करतो की घेतो आणि समुद्रामध्ये बुडवून टाकतो. आणि समुद्रामध्ये पृथ्वीला बुडवल्यानंतर भगवान सगळे ब्रह्माजी वगैरे भगवंतांकडे जाऊन प्रार्थना करतात भगवंतांना त्या पृथ्वी मातेला वरती काढण्यासाठी. भगवान म्हणतात घाबरू नका, मी येतो. आणि मग ब्रह्माजींच्या नाकातून, नासिकेतून कोण प्रकट होतं, वराहदेव भगवान की जय. वराह रूपामध्ये भगवंत प्रकट होतात. वराह म्हणजे साधारण वराह नाही येते. वराह म्हणजे डुक्कर, शूकर, केशवधृत शूकर रूप. जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. दशावतार स्तोत्रामध्ये जयदेव गोस्वामी, श्री जयदेव गोस्वामी फार सुंदर वर्णन केलेले आहे. तर ते वराह साधारण नाही. भगवंत जेव्हा कुठल्याही अवतारामध्ये येतात तर साधारण अवतार नसतो भगवंताचा. तर त्या वराह भगवंताच्या अंगातून सुगंध येत होता. भगवंत आहेत, साधारण वराह कसा. आणि इतके मोठे, आकाशाला एवढे मोठे झाले, आकाशापर्यंत टेकत होते त्यांचे हात, हातामध्ये अस्त्रशस्त्र घेऊनच प्रकट झाले. आणि पृथ्वी मातेला हिरण्याक्षचा वध केला, त्याला मारून टाकलं. थोडा वेळ युद्ध केलं त्याच्यासोबत आणि त्याला मारून टाकलं आणि पृथ्वीला वरती काढलं. आणि जसं हिरण्याक्षचा वध झाला तसं हिरण्यकशिपूला जेव्हा समजलं की माझ्या भावाला त्या विष्णूंनी मारून टाकले, तेव्हा त्याच्या मनामध्ये इतका द्वेष आधीपासूनच होता असुर असल्यामुळे, आणखी तो द्वेष वाढला. तर तो त्या दिवशी शपथ घेतो की आता विष्णूला सोडणार नाही. आणि जिकडं तिकडं त्यांना विष्णू विष्णू दिसायला लागले. आणि मग त्याचा जो विवाह झालेला असतो कयाधूच्या सोबत, आणि मग दिवस रात्र त्याच्या डोक्यामध्ये काय होतं, विष्णू विष्णू विष्णू. गोप्य कामात भयात कंसहा, जसं भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. गोपी काम भावनेने किंवा प्रेमाने भगवंताचं चिंतन केलं गोपींनी, आणि कंसाने कसं चिंतन केलं, भयाने. तसं हा द्वेषाने चिंतन करत आहे, द्वेष करत होता कृष्ण किंवा विष्णूंचा. चिंतन तर सतत होत होतं भगवंताचं, जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. तसं चिंतन सतत करत होता हा, पण चिंतनाची पद्धत चुकीची होती, योग्य नव्हती. द्वेष करून चिंतन होत होतं, त्याचा काही जास्त लाभ होणार नव्हता. तरी पण चिंतनच आहे भगवंताचं चिंतन. आणि मग ते चिंतन करत असल्यामुळं कयाधूच्या पोटामध्ये जे गर्भ स्थापित झालेला होता, चिंतन भगवंताचं केल्यामुळं आसुरी प्रवृत्ती असताना सुद्धा पुत्र कसा होणार होता, प्रल्हाद भक्त होणार होता, भक्तराज. भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत प्रल्हाद महाराज. आणि अशा प्रकारे हिरण्यकशिपू, तर हिरण्यकशिपूला जेव्हा समजतं तेव्हा तो काय करतो की आता मला याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, माझ्या भावाचा बदला घेण्यासाठी. बदल्याची भावना, आसुर प्रवृत्तीच्या लोकांची काय असते, बदल्याची भावना. बघा भक्त कसे असतात, परदुःखे दुःखी परसुखे सुखी. इतरांना दुःख झालं की वैष्णव भक्तांना दुःख होतं. जसं द्रौपदी, तिचे 5 पुत्र मारले गेले, 5च्या 5 पुत्र मारले गेले की नाही, यांनी मारले. अश्वत्थामा त्यांना मारून घेऊन गेला, त्यांचे डोके मुंडके घेऊन गेला होता दुर्योधनाकडे. आणि आल्यानंतर जेव्हा हे पांडवांना समजतं तर पांडव खूप रागाला जातात आणि म्हणतात आता ह्याला सोडायचं नाही, अश्वत्थामालाही मारून टाकूया. म्हणून अर्जुन पकडून घेऊन येतात. त्यावेळेस द्रौपदी म्हणते नका, त्याला मारू नका, कारण मला जे दुःख झाले, 5 पुत्र मेले काय, 1 मेला काय. जी आई असते त्या आईला तेवढंच दुःख होणार आहे.
पण जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते त्या अश्वत्थामाच्या आईच्या वाट्याला नको. आणि तसंही ते आपले गुरुचे पुत्र आहेत म्हणून त्याला मारू नका. 5 पुत्र मारल्यानंतर त्याचं एक जरी असलं तर त्यालाही मारून टाका असं म्हणू आपण, साधारण व्यक्ती म्हणू शकतो. पण जे भगवत भक्त आहेत ते काय चिंतन करतात, परदुःखे दुःखी, दुसऱ्याला दुःख झालेलं त्यांना सहन होत नाही. तसं या ठिकाणी काय झालं की हिरण्यकशिपू आता तपस्या करायला गेला. आणि घोर तपस्या, कोणाची तपस्या, ब्रह्मदेवाच्या नावाने तपस्या करायला लागला. ओम ब्रह्माय नमः. आणि एका पायावरती पर्वतावरती जाऊन एका पायावरती दिवस रात्र अनेक हजार वर्ष तपस्या केली. तर मी तर असं ऐकलं की 36,000 वर्ष त्यांनी पाणीसुद्धा पिलं नाही. आणि त्याचं शरीर असं इतकं कृश झालं, हे सगळं हाडं दिसायला लागलेली होती, वाळवी चढली होती शरीरावरती. आणि एवढी तपस्या केली. तर तसंच तपस्या कुणी केलेली होती याच्या अगोदर ध्रुव महाराजांनी सुद्धा तपश्चर्या केलेली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे ध्रुव बाळाची कथा. तर उत्तानपाद नावाचे राजा होते आणि त्यांना 2 राण्या होत्या, सुनीती आणि सुरुची. तर सुनीती ही नावडती राणी होती, सुरुची त्याला आवडायची, दुसरी राणी. आणि तीच पहिल्या राणीचा पुत्र होता ध्रुव आणि त्या सुरुचीचाही पुत्र होता, त्याला ते राजा घेऊन बसला होता. ध्रुव महाराजांना वाटलं की मलाही राजा माझ्या वडिलाच्या मांडीवरती बसायचं आहे, म्हणून जाऊन बसतात. तर त्याची सावत्र आई येते सुरुची, म्हणते हे ध्रुव, त्याला वळून घेते खाली जोरात हिसक्या देऊन असं, आणि म्हणते तुला तिथं बसण्याचा अधिकार नाही, जर तुला तिथं बसायचं असेल तर माझ्या उदरातून जन्म घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी तुला तपस्या करावी लागेल, नारायणाची, भगवंताची तपस्या करावी लागेल, आणि मग तुला पुढचा जन्म आणि मग तुला या तुझ्या वडिलांसारखं राज्य प्राप्त होईल. आणि ध्रुव क्षत्रिय असतात आणि त्यामुळे रडत रडत आईकडे जातात. आईला म्हणतात मला असं सावत्र आई असं बोलली. आई म्हणते ती काही चुकीचं बोलली असं नाही, ती बरोबरच बोलली आहे. काय करावं लागेल, तुला तपस्या करावी लागेल. आणि तपस्या केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले तर तुझ्या वडिलांसारखंच काय, तुझ्या आजोबांसारखंच काय, त्याच्याही कितीतरी मोठ्या पटीनं राज्य तुला प्राप्त होईल. ध्रुव महाराज म्हणतात खरं, कुठं भेटतील भगवंत? आई म्हणते वनामध्ये जाऊन तपश्चर्या करावी लागेल. 5 वर्षाचे ध्रुव महाराज वनाच्या दिशेने चालले आणि वाटेत नारद मुनी आडवे आले. नारद मुनी म्हणतात अरे कुठे चालला, विटी दांडू खेळण्याचं वय आहे तुझं, चल खेळायला जा म्हणे घरी माघारी. ध्रुव महाराज म्हणतात नाही, तुम्हाला जर मला मदत करायची नसेल तर तुम्ही वाटेतून बाजूला व्हा. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात एवढं लहान वय आणि एवढी तीव्रता भगवंताला प्राप्त करण्याची. नारद मुनी मंत्र देतात ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग मधुवन या ठिकाणी वृंदावनमध्ये मथुरा वृंदावनच्या तिकडे त्या ठिकाणी जा म्हणतात, यमुनेच्या काठावरती तपस्या कर. आणि ध्रुव महाराज तपस्या करतात, इतकी कठोर तपस्या करतात ध्रुव महाराज. पहिल्या महिन्यामध्ये बघा इतकी कठोर तपस्या केली ध्रुव महाराजांनी. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा बेचव असलेली फळं खायची. 3 दिवसातून एकदा, ज्या फळाला चवच नव्हती अशी फळं एकदा खायची, 3 दिवसातून एकदा. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी तपश्चर्या काय केली, 6 दिवसातून एकदा गवत खायचे, गवत, साधारण गवत. तिसऱ्या महिन्यामध्ये काय तपश्चर्या केली, 9 दिवसातून एकदा फक्त पाणी प्यायचे. इतकी मोठी तपस्या. आपण विचार करू शकतो का, एक दिवस निर्जल, काय 12 वाजेपर्यंत निर्जल राहायचं म्हणलं तरी आपल्याला शक्य होत नाही. त्यानंतर ध्रुव महाराजांनी 4थ्या महिन्यामध्ये 12 दिवसामधून एकदा फक्त श्वास घ्यायला चालू केलं. आणि 5व्या महिन्यात सगळंच बंद केलं, श्वास घेणं सुद्धा बंद केल्यानंतर सगळी जी पृथ्वी होती ती गुदमरायला लागले, सगळे जीव पृथ्वीवरचे. कारण ध्रुव महाराजांची इतकी कठोर तपश्चर्या. आणि त्यावेळेस सगळ्या पृथ्वीवरच्या जीवांना गुदमरल्यासारखं व्हायला लागल्यानंतर ब्रह्माजी इतर देवीदेवतांच्या सोबत भगवंताकडे गेले आणि सांगितलं तर ध्रुव आपला भक्त ध्रुव इतका तपश्चर्या करत आहे. भगवान म्हणतात काळजी करू नका, मी त्याला थांबवतो. आणि मग त्या ध्रुव महाराजांना आंतरिक चिंतन, हृदयामध्ये जे भगवंताचं चिंतन होत होतं ते बंद झालं आणि भगवंत त्यांच्या समोर प्रकट झाले, ध्रुवांसमोर. आणि जसे भगवंत प्रकट झाले तसं ध्रुव आणि भगवंतांनी काय केलं की ध्रुव महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि
जसं डोक्यावरती हात ठेवला तसं ध्रुव महाराज भगवंताची स्तुती करायला लागले. तर अशा प्रकारे भगवंत प्राप्त झाले, जे हवं होतं त्यांना. त्यावेळेस त्यांना कळतं की अरे मी तर काचेचे तुकडे मागायला आलो होतो. भगवंत म्हणतात बोल, तुला काय हवं आहे. राज्य आणि ध्रुव लोक प्रदान केला ध्रुव महाराजांना भगवंताने. अशा प्रकारे ही ध्रुव महाराजांची कथा. तर या ठिकाणी हा जे भगवत भक्त आहेत ते वर मागतात. कशासाठी? इतरांची सेवा करण्यासाठी. पण या ठिकाणी जे असुर लोक आहेत ते असुर लोक भगवंतांकडे जात नाहीत. वर मागायला कोणाकडे गेले? ते देवी देवतांकडे. जसं रावणाने पण तपश्चर्या केली. कुणाची? शिवजींची तपश्चर्या केली रावणाने. आणि मागितलं काय? शिवजींची पत्नी पार्वती मातेला मागितलं, किंवा त्यांचं घरच मागून घेतलं शिवजींचं. जे कैलासावरती सुंदर असा महाल बनवला होता ते पण रावणाने मागून घेतला. आणि मग हे असुर प्रवृत्ती असे. किंवा अजून दुसरे असुर भस्मासूर. भस्मासुराला सुद्धा शिवजींनी वर दिला आणि तोच वर त्याने काय केला की शिवजींवरतीच लागू होतो की नाही हे करण्याचा प्रयत्न केला. शिवजींनी वर काय दिला? ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल. आणि मग त्याला पार्वती माता आवडत असते, त्या भस्मासुराला त्याचं लक्ष जातं, एवढी सुंदर आहे. तर शिवजींवरती तो म्हणतो की तुमच्यावरतीच चेक करू. मग शिवजी पुढं पळायला लागतात, भस्मासूर मागं. असं पळत पळत जातात. शेवटी भगवंतांना त्या ठिकाणी मोहिनी रूप धारण करावं लागतं. आणि मग त्याला नाचायला शिकवत भगवंत स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतात, तोही हात ठेवतो आणि भस्म होऊन जातो भस्मासूर. बाणासुराने पण तपश्चर्या केली. तर जे असुर लोक आहेत ते अशा प्रकारची घोर तपश्चर्या करून इतरांना त्रासच देतात. फक्त इतरांना त्रास देण्यासाठी असुर लोक तपश्चर्या करत असतात. आणि शिवजीने तर जे भगवत भक्त आहेत ते मात्र दुःख, इतरांना झालेलं दुःख सहन करू शकत नाहीत. पण या ठिकाणी हिरण्यकश्यपू ब्रह्माजींची तपश्चर्या करतो. एवढी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्माजी प्रसन्न होतात आणि कमंडलमधलं जल थोडंसं छिडकतात. ते पूर्ण हाडाचं झालेला सापळा जल छिडकल्यानंतर हृष्टपुष्ट होतो, परत जसा तसा होत होतो हिरण्यकश्यपू. आणि तसं झाल्यानंतर की हे मुलं खूप त्रास देतात हो. इथे खूप कालवा असतं, काही मूडच राहत नाही कुठलं. तर तो हृष्टपुष्ट होतो तपश्चर्या ब्रह्माजीचं जल हे केल्यानंतर. आणि ब्रह्माजी म्हणतात बोल काय वर पाहिजे. त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणतो की मला अमरत्वाचं वरदान प्रदान करा. ब्रह्माजी म्हणतात मी स्वतःच अमर नाही आहे, तुला काय अमर बनवणार मी. तर त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणतो ठीक आहे, असं डायरेक्ट वरदान नाही प्राप्त होत तर तो म्हणतो मला दिवसा मरण नाही यायला पाहिजे, रात्री मरण नाही यायला पाहिजे. ब्रह्माजी म्हणतात तथास्तु. तो म्हणतो मला मनुष्याकडून मरण नाही यायला पाहिजे, कुठल्या प्राण्याकडून मरण नाही यायला पाहिजे. ब्रह्माजी म्हणतात तथास्तु. तो म्हणतो मला घरात किंवा घराच्या बाहेर मरण नाही यायला पाहिजे. ब्रह्माजी म्हणतात तथास्तु. तो म्हणतो मला कुठल्या अस्त्राने किंवा शस्त्राने मरण नको. ब्रह्माजी म्हणतात तथास्तु. तर असं एक 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 करून सगळे वर मागून घेतो आणि त्याला वाटतं तथास्तु तथास्तु म्हणतात. आणि त्यावेळेस तो म्हणतो धन्यवाद. आणि त्याला वाटतं की आता मी अमर झालेलो आहे. आणि मग लगेच ते झाल्यानंतर तो काय करतो की लगेच ब्रह्मांड स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतो. पण ब्रह्मांड नियंत्रित आणण्यासाठी तशा प्रकारच्या व्यक्तीची आवश्यकता आहे, जो हिरण्यकश्यपू आणू शकत नव्हता. तो ब्रह्मांडाला तर काबीज करू शकला नाही, म्हणून तो जातो देवतांचं घर इंद्रदेवाकडे, देवलोकामध्ये जातो. आणि इंद्राला गादीवर बसले तिथून हलवतो, स्वतः गादीवरती बसतो. आणि जे सगळे बाकीचे देव आहेत गंधर्व चाणर ह्या सगळ्यांना काय करतो की स्वतःच्या सेवेमध्ये लावतो. आणि सगळ्यांना म्हणतो आजपासून कुणी त्या विष्णूची पूजा करणारा दिसला तर त्याला तिथंच त्याचे हातपाय तोडून टाकायचे, मारून टाकायचं त्याला. प्रत्येक ठिकाणी माझी पूजा झाली पाहिजे आणि प्रत्येकाने काय म्हटलं पाहिजे ओम हिरण्यकश्यपू नमः, हिरण्यकश्यपू की जय, असा जय जयकार झाला पाहिजे. विष्णूचं नामोनिशान मिटवून टाका असा आदेश सगळ्यांना दिला जातो. काही जण घाबरतात, काही जण ब्राह्मण लोकसुद्धा होते ते सुद्धा घाबरले आणि त्याचंच नाव घ्यायला लागले हिरण्यकश्यपूचं. तर स्वतःच्या जीवाच्या पेक्षा जास्त काय आहे का म्हणले ठीक आहे चला, जो राजा तसं राजाचं ऐकायला पाहिजे म्हणून. आणि मग अशा प्रकारे आणि इकडं काय झालं की जेव्हा हिरण्यकश्यपू तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्राला वाटलं की हा तर असुर इतका त्रास देतोय, आता बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा.
बापच एवढा हे आहे, इतका मोठा असुर आहे, तर पोरगं पण तसंच होईल म्हणून ते विचार करतात की या कयाधूच्या पोटात आहे तोपर्यंतच त्याला मारून टाकूया. आणि म्हणून इंद्रदेव काय करतात की त्या कयाधूला घेऊन चाललेले असतात आणि जात असताना कयाधू म्हणत असते मला सोडा, मला सोडा. आणि मग हे नारद मुनी पाहतात आणि नारदांनी पाहिल्यानंतर नारद मुनी थांबवतात इंद्रदेवांना, म्हणतात इंद्रदेव त्या कयाधूच्या गर्भामध्ये जो मुलगा आहे तो एक महान भगवत भक्त आहे, साधारण नाही प्रल्हाद, आणि तुम्हाला ते ज्ञात होत नाही. पण नारदांना कसं माहिती झालं? आजकाल बघा चेक करण्याची पद्धत आली, मुलगा आहे की मुलगी आहे. तसं तर नियमानुसार दंड आहे त्याला, पण तरी पण त्यावेळेस काय टेक्निक होती का? नारदांनी तेवढंच नाही, मुलगा की मुलगा एवढंच नाही चेक केलं. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात नारदांसारखे शुद्ध भक्त त्यांना पुढचं सुद्धा, जसं गुरु त्रिकालज्ञ असतात, नारद मुनी तर सर्व जगाचे अखिल विश्वाचे गुरु आहेत, तर त्यांना पुढचं ज्ञान झालेलं होतं की प्रल्हाद महाराज हे मुलगाच आहे कयाधूच्या गर्भात आणि तोही भक्त आहे, महान भक्त आहे भगवंतांचा. अशा प्रकारचं ज्ञान नारदांना आधीच झालेलं होतं. तर हे भगवंताचे विशेष भक्त. आणि त्यावेळेस ते इंद्रदेवांना सांगतात की तो काही साधारण मुलगा नाही आहे. आणि नारद मुनी त्या कयाधूला स्वतःच्या आश्रममध्ये घेऊन जातात. स्वतःच्या आश्रममध्ये घेऊन गेल्यानंतर नारदांच्या आश्रमामध्ये काय होणार? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं कीर्तन त्या ठिकाणी, अनेक पूजा अर्चा. मग ती कयाधू तिथं भगवंतांसाठी फुलं तोडायला लागली. जी आसूर होती ती इथं भगवंताच्या सेवेमध्ये लागली. आणि मग ते पोटामध्ये असलेलं प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी भक्तीच्या गोष्टी सगळ्या प्रवचन ऐकायला बसायची. त्या प्रवचनात ते सगळं काही शिकले. आणि शिकल्यानंतर जेव्हा प्रल्हादांचा जन्म झाला, हिरण्यकशिपूला आनंद होतो. 5 वर्षाचे प्रल्हाद झाल्यानंतर त्यांना शाळेत घातलं जातं, आसुरांची शाळा, अविद्या. तसं आजकालच्या शाळेमध्ये सुद्धा आत्म्याविषयी काही शिकवलं जात नाही आणि लिहिलं जातं विद्यालय. शाळेत तिथं काय असतं? अमुक अमुक विद्यालय किंवा मॉडर्न हायस्कूल, हाय नॉलेज म्हणतात लोक फक्त. पण ते नॉलेज कशाचं नॉलेज? जेव्हा श्रील प्रभुपाद अमेरिकेमध्ये एका केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले होते, तर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर सगळेजण तिथं प्रभुपादांना दाखवायला लागले, स्वामीजी दिस इज द डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, दिस इज द डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, अँड दिस इज द डिपार्टमेंट ऑफ अँड दॅट अँड दिस, झूलॉजी, बॉटनी, प्रत्येक डिपार्टमेंट दाखवायला लागले. अँड ॲट द लास्ट श्रील प्रभुपाद आस्क्ड, व्हेअर इज द डिपार्टमेंट ऑफ सोल? आत्म्याचं डिपार्टमेंट कुठं आहे म्हणे? एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे तुमची, आत्म्याचं डिपार्टमेंट कुठं आहे? सगळे म्हणजे सोल डिपार्टमेंट, नो नीड. कशाला सोलसाठी, कशाला आत्म्यासाठी कशाला डिपार्टमेंट हवं आहे, असं लोकांना वाटतं. तर आपल्याही शाळांमध्ये काही शिकवलंच जात नाही. आजकालच्या पोरांना विचारा, खेळणारी पोरं त्यांना विचारा, भगवद्गीता कोणी कोणी, त्यांना माहितीच नाही. भगवद्गीता काय असते हे पण माहिती, तर त्यांना आपण शिकवायला पाहिजे. तर प्रल्हाद महाराजांना आणि असुर कुळामध्ये जन्म घेतले, शाळेत पाठवलं. आणि शाळेत तर असुर असल्यामुळं असुर शिकवायचे. हिरण्यकशिपूला भगवंत म्हणा, ओम हिरण्यकशिपू नमः, आणि हिरण्यकशिपू की जय म्हणायला शिकवायचे. आणि मग सुट्टी झाली, मधला ब्रेक झाला की प्रल्हाद सगळ्या मुलांना बसवायचे आणि मग म्हणायचे बसा बसा, थांबा मी तुम्हाला खेळायला जाऊया म्हणायचे बाकीचे पोरं. प्रल्हाद महाराज म्हणायचे खेळायचं नाही, बसा मी तुम्हाला सांगतो. आणि मग बसवायचे त्यांना आणि सांगायला लागले. मग त्यांना काय सांगायचे? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा प्रकारची भक्ती शिकवायला लागले. कशा प्रकारे भगवान श्री विष्णूच आत्मेश्वर आहेत, आत्म्याचे ईश्वर आहेत. प्रत्येकाच्या आत्म्याचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत किंवा श्री विष्णूच आहेत, हे प्रल्हाद महाराज त्यांना प्रवचनातून सांगायला लागले. 10-10, 15-15 मिनटं प्रवचन द्यायचे आणि उभा राहून त्या मुलांना नाचवायचे, हरे कृष्ण हरे कृष्ण. त्या पोरांना आनंद व्हायला लागला. अनेक प्रश्न विचारले लागले ते मुलंसुद्धा. आसुरी असल्यामुळं अनेक प्रश्न, विष्णूच का भगवंत, का विष्णूचीच पूजा करायची, सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रल्हाद द्यायला लागले शास्त्रानुसार. कारण त्यांनी आईच्या गर्भामध्ये असतानाच ऐकलेल्या होत्या सगळ्या गोष्टी. आणि असं करता करता ती पोरं भक्त बनायला लागले आणि हरे कृष्ण म्हणायला लागले किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायला लागल्यानंतर जे षंड आणि अमर्क असे 2 प्रल्हादांचे गुरु, पूर्वी गुरुकुल असायचं, आणि त्यांना समजलं की हे प्रल्हाद असं काहीतरी करायला लागलं आहे. आणि त्यावेळेस मग ते म्हणतात की आता हिरण्यकशिपूला सांगितलं पाहिजे. आणि मग हिरण्यकशिपूला जाऊन ते सांगतात असं असं आता हे डोक्यावरून पाणी चाललं म्हणजे तुमचा
जो मुलगा आहे तो तुमच्या शत्रूचंच नाव घेतो, त्याचीच पूजा अर्चा करायला सांगतो. हिरण्यकशिपूला इतका राग येतो, तो बोलवतो त्याला, म्हणे प्रल्हाद ये इकडं, काय शिकलास ते सांग. आणि मग प्रल्हाद महाराज सांगायला सुरू करतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्री विष्णूचीच पूजा अर्चा केली पाहिजे. त्यावेळेस हिरण्यकशिपूला इतका राग येतो, म्हणे बस. आणि त्या शंडाने अमरकला सांगतात ह्याच्यावरती लक्ष ठेवा, अजिबात ह्याला अशा काही गोष्टी हा इथून पुढे बोलला नाही पाहिजे, नाहीतर ह्याची काही खैर नाही आणि तुमचीही खैर नाही. आणि ते लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रल्हाद काही सोडत नाही ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग हिरण्यकशिपूला राग येतो आणि म्हणे ह्या प्रल्हादाला आता सोडायचं नाही, याला मारून टाका. मग दरीतून खाली ढकलून देतात. काही दिवसांनी प्रल्हाद परत येतो. प्रल्हादाचं नामस्मरण सतत चालू असतं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हसत हसत परत यायचं. आणि कुठल्याही परिस्थितीत दरीतून टाकत असताना सुद्धा चेहऱ्यावरती हास्य, घाबरतच नव्हते. भगवत भक्त घाबरत नाहीत कशालाही, निर्भीड असतात. भजहु रे मन श्रीनंदनंदन, अभय चरणार विंदरे. दुर्लभ मानव जनम सत्संगे, तरह ये भव सिंधुरे. अभय चरणार विंदरे. हे म्हणा, तू काय कर, भगवंताचे अभय चरणार विंदरे. जे अभय चरण आहेत, भय दूर करणारे चरण कुठले, कोणाचे आहेत? पांडुरंगाचे आहेत, विठ्ठलाचे आहेत, श्रीकृष्णाचे आहेत. त्यांचं भजन कर. आणि प्रल्हाद तेच भजन करायचे, त्यामुळे भयच होत नव्हतं. उकळत्या तेलाच्या कढईत काही टाकलं तरी त्यातनं बाहेर, हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून बाहेर. आणि हसत यायचे. आणि हसले, ते हसत आलेले बघितलं की हिरण्यकशिपूचा आणखी राग वाढायचा. आणि मग जसं हिरण्यकशिपूला शेवटी त्याची बहीण होलिका, होळी करतो नाही आपण होळी, त्या दिवशी त्या होलिकेला स्वतःच्या मांडीवरती घेऊन बसवलं. तिला ब्रह्माजीचं वरदान होतं की आगीमध्ये गेली तरी जळणार नाही. पण आसुरी प्रवृत्ती होती, दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून ती स्वतःच मरून गेली. पण प्रल्हाद महाराज जसेच्या तसे बाहेर आले. आणि जसे बाहेर आले प्रल्हाद महाराज, ओम नमो भगवते वासुदेव, तर त्या हिरण्यकशिपूला इतका राग आला प्रल्हादाचा, तुझ्यामुळं माझी बहीण मारली गेली, तुझ्यामुळं माझा भाऊ मारला गेला, सगळं कुळाचा नायनाट करणारा हा पुत्र जिवंत ठेवून काय करायचा, ह्याचाच नायनाट करूया म्हणून एका खांबाला बांधून टाकलं. आणि विचारलं, तुला जी शक्ती प्राप्त होतीये, बोल चांडाळा, कुठून तुला ही शक्ती प्राप्त होतीये, मायावी आहेस तू. आणि त्यावेळेस प्रल्हाद म्हणतो की जिथून तुम्हाला शक्ती प्राप्त होते तिथूनच मला प्राप्त होतीये. आणि असं म्हटल्याबरोबर आणखीच राग, हातात तलवार घेऊन अंगावरती जाणार आणि चाललेले होते. आणि म्हणे, बोल कुठं आहे तुझा विष्णू, आहे का या खांबामध्ये? प्रल्हाद महाराज म्हणतात, माझे भगवान हरिश्री सगळीकडे आहे. खांबामध्ये आहे का म्हटल्यानंतर जाऊन धाडकन लाथ मारणार, त्या अगोदरच मोठा आवाज झाला, इतका मोठा आवाज झाला, अप्सरांचं नृत्य बंद झालं. देवलोकामध्ये अप्सरा नाचत असतात. आणि सगळं सूर्यदेव पश्चिमेला चाललेले होते, पश्चिमेला चाललेले होते, दिवस मावळायला निघालेलं होतं ना, ते पूर्वेला गेले घाबरून. इतका मोठा आवाज झाला, इतका मोठा म्हणजे सगळं थांबलं, वाहणाऱ्या नद्या थांबल्या, सगळं स्तब्ध झालं त्या वातावरण. इतका मोठा आवाज. आणि तेवढाच आवाज नाही तर गर्जना झाली, सिंहगर्जना. इतक्या मोठ्या आवाजामध्ये सिंहगर्जना आणि गडगड असा आवाज. आणि मग भगवंत प्रकट झाले. इतके उंचच्या उंच आकाशाला टिकत होते भगवंत. विराट रूपामध्ये भगवान नरसिंहदेव प्रकट झाले. नरसिंहदेव भगवान की. आणि प्रकट झाले. आणि मग इतके रागात होते भगवंत. आणि मग त्यावेळेस त्या हिरण्यकशिपूला भगवंताने थोडा वेळ युद्ध केलं. आणि अगदी बराच काळ युद्ध चाललं. आणि जोपर्यंत संध्याकाळची वेळ येत नाही तोपर्यंत युद्ध केलं भगवंताने. आता संध्याकाळ झाली. आणि जसं हिरण्यकशिपूला असं घेतलं भगवंताने, मांडीवरती बसले आणि बसले उंबऱ्यावरती. हिरण्यकशिपू म्हटला, मी मरू शकत नाही, तू मला मारू शकत नाही, तू कोण आहेस? तर त्यावेळेस भगवान म्हणले, नीट डोळे उघडून बघ, ब्रह्माने वरदान दिल्यानुसार मी ना नर आहे ना पशु आहे. मी कुठलाही पशुही नाही आहे. देह मनुष्याचा होता आणि धड हे डोकं सिंहाचं होतं. आणि हे नाही, बरोबर आहे. अस्त्रशस्त्र काही नाही, नाक आहेत, नख आहेत माझी, तेही बरोबर आहे. त्यानंतर बघ म्हणे, वेळ ना दिवस आहे ना रात्र आहे, संध्याकाळची वेळ आहे. घरात आहेस ना बाहेर आहेस, उंबऱ्यावरती बसलोय, वर आहे ना खाली आहे, आकाशात आहे ना जमिनीवरती आहे, तुला मी माझ्या मांडीवरती घेतलंय.
आणि असं केल्यानंतर तो इतका घाबरला होता. अगोदरच त्याला मृत्यूची चिन्ह दिसत होती, दिसलेली होती, भगवंतांनी दाखवली होती सगळी काही. आणि आता मात्र तो घाबरला आणि भगवंतांनी जोरात त्याचा कोथळा फाडला. त्याच्यातून जे त्याचे इंटेस्टाईन आतडे बाहेर काढल्याने स्वतः इतके भगवंत रागाला गेलेले होते, असे स्वतःच्या गळ्यात टाकले. हिरण्यकशिपूचा वध केला भगवंतांनी. आणि भगवंत इतके रागात होते भगवंत. आणि मग सिंहाच्या रूपामध्ये. आणि मग कोण जाणार होता त्या भगवंताला शांत करण्यासाठी? वध तर झाला, वरून देवी देवता पुष्पवृष्टी करत होते. वध झाला तर शांत कोण करणार? ब्रह्माजी म्हणतात, माता लक्ष्मी जावा तुम्ही शांत करा, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. लक्ष्मीदेवी म्हणते, नाही नाही नाही, हे काही माझे पती नाहीच आहेत, असं रूप मी कधी त्यांचं पाहिलंच नाही. नाही नाही, एवढ्या रागाचं मी जाऊ शकत नाही त्यांच्यासमोर. जात नाही लक्ष्मी माता जवळ. आणि त्यावेळेस मग शिवजींना म्हणतात, स्वतः तर ब्रह्माजी जात नाहीत, अनेक सगळ्यांना विनंती करतात, कोणीच जायला तयार नाही. शेवटी प्रल्हाद म्हणतात, बाळ प्रल्हाद, त्याच्या हातात हार देतात आणि जा म्हणून. आणि प्रल्हाद महाराज जातात, भगवंताच्या चरणाला स्पर्श करतात. आणि जेव्हा माताचा चरणाला स्पर्श होतो, भगवंत खाली पाहतात. त्या छोट्या प्रल्हादाकडे बघून भगवंत शांत होतात. प्रल्हादाला स्वतःच्या कुशीमध्ये घेतात. आणि जसं एखादी सिंहणीचे जे पिल्लं असतात त्याला चाटायला लागते, तसं भगवान नरसिंह प्रल्हादाला चाटायला लागतात. आणि इतक्या प्रेमाने चाटायला लागतात, शांत होतात. आणि प्रल्हाद महाराज भगवंताला धन्यवाद देतात की, आणि प्रल्हादाला भगवंत म्हणतात, मला उशीर तर नाही, तुला त्रास तर नाही ना झाला माझ्यामुळे, इतका त्रास सहन करावा लागला? तर प्रल्हाद महाराज म्हणतात, नाही, मला काही त्रास झालेला नाही आहे, उलट तुमचे धन्यवाद, पण माझ्या पित्याला तुम्ही काय करा, भगवत धामामध्ये घेऊन जावा. भगवंत म्हणले, ऑलरेडी ते झालेलंच आहे, माझ्या हातून मरणारा, भगवंताच्या हातून मरणारा काही साधारण व्यक्ती असेल का? आणि ते ऑलरेडी भगवत धामात जातच आहेत, वर बघ म्हणले. आणि हिरण्यकशिपू भगवत धामात जातच होते. तर याच्यातून आपल्याला शिकायला काय भेटतं? असुरराज हिरण्यकशिपू भगवान श्रीकृष्णांना सोडून, जे भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती, या जगातल्या सगळ्या गोष्टींचे भोक्ता भगवान श्रीकृष्ण आहेत आणि आपण उपभोक्ता आहोत, हे जर आपल्याला समजलं तर आपण सुखी आणि समाधानी राहू शकतो. पण जर आपण भगवंताची अधिष्ठाता किंवा नियंत्रण, भगवंताचं नियंत्रण जर आपण नाकारलं तर मात्र आपण सुखी होऊ शकत नाही, जसं हिरण्यकशिपूने नाकारलेलं होतं. आणि प्रल्हाद महाराजांकडून काय शिकायला भेटतं? तर एक भक्त जे असतात त्यांनी नेहमी जे काही आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग येतील तरीसुद्धा हरिनाम सोडलं नाही पाहिजे आणि भगवंताचे चरण सोडले नाही पाहिजेत. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहम्यहम, असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जे कोणी अनन्य भावाने माझी भक्ती करतील त्यांचा मी सांभाळ करतो, त्याला जे काही हवं आहे नको आहे ते सगळ्या गोष्टी मी प्रदान करतो, असं भगवंत गीतेमध्ये सांगितलेलं आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम, अनन्य भावाने माझं चिंतन करा, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि प्रल्हाद महाराजांकडून आणि नरसिंह भगवंतांकडून काय शिकायला भेटतं? तर भगवंत म्हणतात, नमे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. प्रल्हाद महाराजांनी म्हणले या खंबामध्ये आहेत, भगवंत नव्हते तरीसुद्धा प्रल्हाद म्हणले म्हणून भगवंत त्या खांबामध्ये प्रकट झाले. इतका विश्वास, इतकी श्रद्धा भगवंतावरती असेल तर भगवंत आपल्यासाठी सुद्धा, एवढंच काय, हे तर फार सतयुगातली घटना आहे. 500 वर्षापूर्वी, 450-500 वर्षापूर्वी संत या ठिकाणी नामदेव महाराज असतील, जनाबाई असतील, त्यांच्यासाठी सुद्धा भगवंत आलेच की. मग आता आमच्यासाठी काय येणार नाहीत? कारण आम्ही तेवढ्या विश्वासाने, तेवढ्या भावनेने भगवंताला बोलवतच नाही आहोत. कधी येतं का डोळ्यातून पाणी भगवंतांसाठी? हे विठ्ठला कधी भेटणार आम्हाला, कधी दर्शन होणार तुझं, असं कधी आपल्याला वाटतच नाही. त्यामुळे भगवंत येणारच नाहीत. त्यामुळे आपण दररोज न चुकता हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नरसिंहदेव भगवान की या महामंत्राचा जप करून आपलं आयुष्य सुखी समाधानी आनंदी करून घ्यायचं आहे. तर आज आपण नरसिंहलीला ऐकलेली आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, उपस्थित भक्तवृंद की, गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. हरे कृष्ण.